हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. आजच्या लेक्चरमध्ये फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडर्सचा आपण एक क्वेश्चन सॉल्व करणार आहे. हा जो चॅप्टर आहे खूप सिंपल चॅप्टर आहे, बट बऱ्याच विद्यार्थ्यांना या चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे त्यांना हा चॅप्टर अवघड जातो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या बेसिक गोष्टी सांगणार आहे, ॲज वेल ॲज या चॅप्टरचे आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आपल्या चॅनलवरती सॉल्व करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमचा जो पण बीकॉमचा मित्र असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण एक्झाम आपल्या आता जवळ येत आहे. म्हणून प्रिपरेशन स्टार्ट आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. ओके, तर सुरुवात करू आजच्या आपल्या लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती क्वेश्चन दिलेला आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सुरुवात करू. बघा, तुम्ही जर आपले यापूर्वीचे व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे का आपण फर्स्ट ॲडजस्टमेंट सॉल्व करतो. आता या क्वेश्चनमध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2017 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 17,000. दोन इफेक्ट याचे करायचे असतात. एक्झाममध्ये पण तुम्हाला जर ही ॲडजस्टमेंट आली तर हे इफेक्ट लक्षात ठेवा. पहिला त्या ॲसेट साईडला घेणार आणि दुसरा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, तर इथं मी लिहित आहे बघा, क्लोजिंग स्टॉक 17,000 क्लोजिंग स्टॉक 17,000. सेकंड इफेक्ट ॲसेट साईड, सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक 17,000. सिंपल ॲडजस्टमेंट होती, काही अडचण नसावी. लगेच आपण आता सेकंड ॲडजस्टमेंटकडे वळूया. सेकंड ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स वॉज पेड टू एक्सटेंड ऑफ ₹400. म्हणजे येणाऱ्या काळाचा पण इन्शुरन्स पेड केलेला आहे ₹400. आता नेक्स्ट इयर असेल किंवा नेक्स्ट मंथ असेल, आपलं जे अकाउंटिंग इयर आहे ते डिसेंबरला संपत आहे. डिसेंबरच्या नंतरचा पण इन्शुरन्स त्यांनी पेड केलेला आहे. मग या इन्शुरन्सला आपण काय म्हणतो? इन्शुरन्स प्रीपेड. काय म्हणतो? इन्शुरन्स प्रीपेड किंवा प्रीपेड इन्शुरन्स. अशाला आपण काय करतो तर प्रॉफिट अँड लॉसला सगळ्यात पहिले आपल्याकडे जो ट्रायल बॅलन्स मधला इन्शुरन्स आहे त्याला आपण घेतो. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला जो इन्शुरन्स दिलेला आहे कसा दिलेला आहे? कंबाईंड पॉईंट दिलेला आहे. फर्स्ट त्याचं नाव इथं आपण लिहून घेऊ, टॅक्सेस अँड इन्शुरन्स असं नाव दिलेलं आहे. आणि अमाऊंट आहे 1,300. यामधून मायनस करून घेणार प्रीपेड इन्शुरन्स किती? 400. सो रिमेनिंग 900. सर मध्ये का लिहिलं? कारण एक अजून ॲडजस्टमेंट आहे, तुम्ही वाचलं नसेल, चेक करून घ्या एकदा. प्रीपेड इन्शुरन्सचा सेकंड इफेक्ट ॲसेटला जातो. प्रीपेड इन्शुरन्स हे इफेक्ट लक्षात ठेवा रे बाळांनो, मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये अडचण येणार नाही. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग लायबिलिटीज वर सॅलरी 2,000 अँड टॅक्सेस 1,300. बघा, म्हणून मी मध्ये लिहिलेलं आहे, कारण तिसरी ॲडजस्टमेंट जी आहे ती पुन्हा याच्यावरती आलेली आहे. पहिला पॉईंट कोणता आहे? सॅलरी. मग चेक करा सॅलरी किती दिलेली आहे बरं आपल्याला. बघा, ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी आपल्याला दिलेली आहे ₹8,000. थोडीशी जागा सोडून लिहून घेतो इथं. टू सॅलरी राईट 8,000 राईट. आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे 2,000. काय करतो? आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपण प्लस, पहिला इफेक्ट प्लस आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग सॅलरी 2,000. ओके, आणि त्याच्यामध्येच आपल्याला दिलेलं आउटस्टँडिंग टॅक्स त्याला पण प्लस करणार आपण, बट पॉईंट आपला वेगळा आहे. टॅक्सेस आणि इन्शुरन्समध्ये प्लस करणार. आउटस्टँडिंग 1,300. टोटल किती होत आहे? 2,200 राईट. 2,200 यांची टोटल किती होत आहे? 10,000. करेक्ट. बरं, हे 1,300 पण इकडेच घेणार. आउटस्टँडिंग टॅक्सेस. काही पण अडचण असेल तर कमेंट करा. डेली व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये थोडी समजणार आहे बाळांनो. तुम्हाला 7-8 क्वेश्चन बघावं लागेल, एकदा प्लेलिस्ट जाऊन चेक करावे लागेल. एक क्वेश्चन जर समजला असता तर मग सगळेच बीकॉम टॉपर झाले असते, बरोबर आहे की नाही? म्हणून प्रत्येक क्वेश्चनला थोडंसं व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी टाईम द्या. अभ्यास आपल्याला थोडासा डिटेलमध्ये करायचा असेल तर त्याला टाईम द्यावा लागेल. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर मग तुम्ही आपल्या चॅनलवर काय करताय? येऊ नका उद्यापासून. ओके, बघा नेक्स्ट ॲडजस्टमेंट जी लास्ट ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट 2.5%. बिल्डिंग बघा आपल्याला किती दिलेली आहे. डेप्रिशिएशनचं काय करतो आपण? 11वी-12वीला आपण हे ॲडजस्टमेंट सॉल्व करायचो. मायनस फ्रॉम बिल्डिंग अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, बरोबर आहे. बिल्डिंगची अमाऊंट किती दिलेली आहे? 2,20,000. 2,20,000 फर्स्ट आपण ॲसेटला घेणार रे बाळांनो. बिल्डिंग 2,20,000 मायनस रे काय मायनस करतो आपण? डेप्रिशिएशन 2.5%. किती येत आहे? 2.5%.
बरं कॅल्क्युलेशन करतो बघा, 2 झिरो कट केले तर रिमेनिंग काय 1%, राईट ना. आपण शिकतोय 2% म्हणजे किती आहे 2.5% सॉरी. ओके, तर 2200 22 44 आणि त्याच्यामध्ये मिळवले 1100, 5500 ना सर, 5500 बरोबर आहे. मायनस करा, 5500 केले तर येतं 2,14,500. माझं कॅल्क्युलेशन असं आहे, तुम्ही एकदा क्रॉस चेक करा पण. ओके हां, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 5500 खतम. ॲडजस्टमेंट संपल्या, अर्ध काम आपलं झालेलं आहे. आता फक्त ट्रान्सफर करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला कॅपिटल देऊन ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिले कृष्णाचं कॅपिटल किती आहे 2,90,000. कॅपिटल डायरेक्ट आपल्याला इथे लिहायचं असतं लॅबिलिटीला. आपण 12वीमध्ये अकाउंट स्पेशल प्रिपेअर करायचं, बट आता आपल्याला गरज नाही. 2,90,000 चालेल. त्यानंतर त्या खाली लगेच ड्रॉविंग दिलेलं आहे. ड्रॉविंग काय करतो आपण मायनस करतो. ड्रॉविंग यातून मायनस करून घ्यायची, थोडाच टाईम लागणार आहे. आतापर्यंत जर व्हिडिओला तुम्ही बघत असेल तर एकदा लाईक करून द्या, म्हणजे मला पण बरं वाटेल. आणि कमेंट पण करा छान, तुमच्यासाठी मग मी असेच व्हिडिओ बनवत राहील. चालेल. मायनस करायचं आहे बाळांनो, सांगू शकता का किती येत आहे रे? हां 83, हां 2,82,400 मध्येच लिहितो, बिकॉज नेट प्रॉफिट नेट लॉस काही पण येईल तर आपल्याला त्यात प्लस मायनस करावं लागेल. त्यानंतर बघा परचेस अँड सेल पॉईंट दिलेला आहे. परचेस आपण घेणार कुठे, मी बुक हातात घेऊन टाकतोय ना, टाईम होतोय. चला हां, सगळ्यात पहिले आपण काय घेतो परचेस इथं घेऊन टाकू आपण ट्रेडिंगच्या डेबिटला. टू परचेस किती आहे परचेस दिलेला आहे 89,000. त्याचं रिटर्न कुठं आहे का क्वेश्चनमध्ये चेक करा. आहे ना सर, आहे, रिटर्न पण आहे. मग 89,000 मध्ये मायनस रिटर्न, राईट ना. रिटर्न परचेस रिटर्नचं जे परचेस रिटर्न असतं सॉरी परचेस रिटर्न क्रेडिट बॅलन्समध्ये चेक करायचं. तर क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेलं आहे 4,500 मायनस करा पटकन, किती येतं 84,500, राईट. त्यानंतर सेल्स पण घेऊन टाकू ना लगेच आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेल्स किती दिलेलं आहे आपल्याला 1,50,000 आहे. त्यानंतर मायनस लगेच रिटर्न, पटपट सॉल्व करायचं. एक्झाममध्ये जास्त टाईमपास करायचा नाही. नवीन सिलेबसनुसार आता आपल्याला 60 मार्क्सचा पेपर आहे, माहिती आहे ना तुम्हाला. सिलेबस जर नसेल तुमच्याकडे तर मला मेसेज करा, कमेंट करा, मी PDF पाठवून देईल तुम्हाला. सगळे विषय जे आहे तुम्हाला कोणकोणते चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. हां, मायनस करून घेऊ तर किती येत आहे 1,47,200, राईट. चेक करून घ्या बरं का, काही करेक्शन असेल तर जर काही प्रॉब्लेम असला तर मग एंडमध्ये आपला क्वेश्चन टॅली होणार नाही, तुम्हाला पण माहीत आहे, राईट. स्टॉक पण दिलेला आहे. स्टॉक सगळ्यात वरती इथे दिसतंय ना तुम्हाला. थोडीशी जागेची अडचण असते, फायनल अकाउंट जागा जास्त लागते, बोर्डवरती बसत नाही. मी तर अक्षर थोडं छोटं काढतोय. स्टॉक मला दिलेला आहे 12,000, ठीक आहे. त्यानंतर वेजेस पण ट्रेडिंगच्या डेबिटलाच लिहायचं ना सर, विसरले काय? बरं, किती आहे वेजेस 8,000. त्यानंतर बिल्डिंग झालं. फ्राईट अँड कॅरेज इथं देतं. ओके, फ्राईट अँड कॅरेज कितना है फ्राइट एंड कैरेज ओके, कितना है 20,000. ओ माय गॉड, इतना बड़ा कैरेज. ओके 20,000 आहे. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस बघा. ट्रेड एक्सपेन्सेसच्या जोडीला जनरल एक्सपेन्सेस किंवा अजून एखादा दुसरा पॉईंट दिसतो एक तुम्हाला, चेक करा बरं. जनरल एक्सपेन्सेस पाहिजे आपल्याला, मिसलेनियस बी चालतो नाही आहे. मग अशा वेळेस आपण ट्रेड एक्सपेन्सेस कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. जर जनरल एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस हे जर पॉईंट असते तर मग ट्रेड एक्सपेन्सेस आला असता ट्रेडिंगच्या डेबिटला. हे लक्षात ठेवा. किती ट्रेड एक्सपेन्सेस 2,000 आहे. ओके. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट इथंच येणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू ॲडव्हर्टाइजमेंट कितना है ॲडव्हर्टाइजमेंट 2,400. त्यानंतर इंटरेस्ट पण आहे. इंटरेस्ट डेबिटमध्ये दिलेला आपल्याला बघा. कुठे येऊ शकतो, क्रेडिटमध्ये येतो, डेबिटमध्ये पण येतो. इथे आपल्याला दिलेला आहे क्रेडिटमध्ये. वाव, मग मी डेबिटला काऊन लिहितो आहे, हा तर क्रेडिटला आहे. सॉरी 2,400 आहे, क्रेडिटला आहे ना, मग क्रेडिटलाच लिहिणार आपण. बाय इंटरेस्ट होते रहता है, इंसान हो भाई, इंसान से ही तो गलती होती है, राईट आहे का नाही? तुमच्याकडून कधी होतं का असं? चला मला एक कमेंट करा. आता जस्ट मी तुम्हाला एक कमेंट करायला सांगते. एक कमेंट करा, त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं एक कमेंट करा. तुमच्याकडून अकाउंट सॉल्व करताना आतापर्यंत अशी एखादी युनिक मिस्टेक झाली असेल, युनिक म्हणजे आजपर्यंत कोणी अशी केलीच नसेल, जर तुमच्याकडून झाली असेल तर ती कमेंट करून सांगा मला का ती मिस्टेक कोणती होती. चालेल, बघू कोणाचं सगळ्यात फनी कमेंट असणार आहे. चालेल बाळांनो. हां, तर नेक्स्ट इन्शुरन्स टॅक्स आपण घेतलेला आहे. डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स कुठं जातं, ॲसेटला. डेटर्स
किती आहे डेटर्स, डेटर्स आहे 65,000. डेबिटमधलं डेटर्स असतं आणि क्रेडिट बॅलन्समधलं क्रेडिटर्स किती आहे 12,000. वा एक नंबर. त्यानंतर बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेबल पण दिलेलं आहे. बिल्स रिसिवेबलची व्हॅल्यू आहे आपल्यासाठी 15,000 आणि बिल्स पेबलची व्हॅल्यू आहे 7,000. ठीक आहे, काही अडचण. कॅश ॲट बँक कुठं जातं ॲसेटला, कॅश ॲट बँक किती आहे कॅश ॲट बँक ऑल्सो 12,000. ओके. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश इन हँड. क्वेश्चन लवकर संपवायचा आहे मला, व्हिडिओ छोटा असला पाहिजे म्हणून फास्ट लिहितोय. त्या हँडरायटिंगला ॲडजस्ट करून घ्या. मलाही माहिती आहे तुमच्याकडे पण पेशन्स थोडेसे कमी आहे, तुम्हाला पण पटकन व्हिडिओ म्हणजे झाला पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. ह्या केसमध्ये मी काय करतो आहे, व्हिडिओ थोडासा फास्ट, हँडरायटिंग फास्ट येत आहे. चल सॅलरी झालेलं आहे, संपलं रे बाळांनो. क्वेश्चन एवढाच होता. आता आपल्याला टोटल करायची, काय करायची आहे टोटल. करता का मदत मला, मग आता मदत करता का तुम्ही सांगा पटकन. ओके. 1,62,000 बरोबर आहे ना. 62 कसं येईल सर, 64 यायला पाहिजे. इथं रॉंग दिलेलं आहे, इथं रॉंग दिलेलं आहे बिकॉज क्लोजिंग स्टॉक 15,000 दिलेला आहे. ओ माय गॉड. बघा क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपण सुरुवातीपासूनच चुकीची घेतलेली आहे. सॉरी काही अडचण नाही, अजून आपण क्वेश्चन टॅली केला नव्हता. हां 15,000 आहे, तुम्ही पण सांगितलं नाही यार मला, कमेंट करायचं पटकन. हां 1,62,000 मी थोडेसे टोटल करून ठेवलेले आहे, तर थोडं लवकर होईल आपलं. 1,62,200. आता हे मला मायनस करावंच लागेल कारण त्याची टोटल नाही माझ्याकडे, तर मी इथं साईडला करतो. किती आला मग बघा. ग्रॉस प्रॉफिट मला भेटला, ग्रॉस प्रॉफिट इथं जो गॅप येतो त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट 37,700. हाच ग्रॉस प्रॉफिट मी आता इथं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहून घेणार. स्टेप समजून घ्या, स्टेप समजून घ्या, गडबड करू नका. मी पुन्हा सांगतोय 37,700 आहे. ओके समजलं तुम्हाला काय केलं मी. हा BD आहे, इथं टोटल केली, मग इथं लिहिलं, हे मायनस करून घेतलं राईट. जो गॅप आला त्याला आपण म्हणलो ग्रॉस प्रॉफिट. मग तोच ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो आपण इथं लिहिला. कधी कधी डेबिट साईड पण मोठी होऊ शकते, तर आपण त्याला ग्रॉस लॉस म्हणणार आहे. आता आपण टोटल करू आपल्या प्रॉफिट अँड लॉसला. तर सांगा मला बघा 37,000 अँड हे 41,200 येते. 41,200 राईट सर, राईट. 41,200 मायनस करायचे हे सगळे पॉईंट. पहिले टोटल करून घेतो. तर बघा किती येत आहे मला. जो नेट प्रॉफिट भेटतो आहे ना, नेट प्रॉफिट ओरली कॅल्क्युलेशन करतो आहे म्हणून टाईम लागतो आहे. 19,100 येतो आहे. आता हा जो नेट प्रॉफिट आहे आपण कॅपिटलमध्ये प्लस करतो. नेट प्रॉफिट 19,100. ठीक आहे. 400 होतं 500 बरोबर आहे. त्यानंतर 2 आणि 9 होतं 11, हातचाला 1 घेतला बरोबर. 2 आणि 9 11, 1 1 आणि 8 आणि 10, 10 शिल्लक 0, हातचाला 1 आणि 2, 3,01,500 येत आहे. त्यानंतर फक्त आता फायनल टोटल करायची. जर फायनल टोटल बरोबर आली तर आपला क्वेश्चन बरोबर आहे. ओके. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर आता व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर फर्स्ट टाईम असेल तर सबस्क्राईब बी करा. तोपर्यंत मी टोटल करून घेतो. 3,23,800. 3,23,800. 3,23,800 हे फायनल आन्सर आहे. टोटल मी मॅन्युअली केली म्हणून थोडा टाईम लागला. व्हिडिओला मी तसं कट करून गेली एडिटिंगमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मित्रांनो, आज आपण फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. हा एकदम सिंपल क्वेश्चन होता. एक्झाममध्ये एवढा सिंपल तर येणार नाही, याच्यापेक्षा अवघड लेवलचा येईल. पण मी तुम्हाला म्हणतोय जर तुम्ही आजपासून व्हिडिओ बघताय, फर्स्ट टाईम चॅनलवर आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बरोबर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओज हळूहळू अपलोड करतोय, तर ते तुम्हाला भेटत राहील. आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. मी तुम्हाला जी कमेंट करायला सांगितली ती पण मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.